पत्र आता प्रसारित करत आहोत. आकाशवाणी अविनाश गोडबोले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कोरोना नियंत्रणासाठी भारतानं केलेल्या कामाचं जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुक. कर्नाटकमध्ये 42,000 आशा कार्यकर्तींद्वारे 1,60,00,000 घरांमध्ये कोविड-19 सर्वेक्षण. भारताला औद्योगिक क्षेत्रात विशेषतः इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याची संधी असल्याचं तज्ज्ञांचं मत. सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती समूह पद्धतीनं अंगीकारण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. आणि देशात मान्सूनचा पाऊस सर्वदूर. आता सविस्तर बातम्या. भारतानं कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या कार्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं कौतुक केलं आहे. या संघटनेतील प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर सोमय्या स्वामीनाथन यांनी म्हटलं आहे की गेल्या 2 महिन्यात भारत चाचणी संचांच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे. हे एक मोठं यश आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनांनुसार भारतानं पहिल्यापासूनच गांभीर्यानं उपाययोजना केली आहे, असं स्वामीनाथन यांनी म्हटलं आहे. भारतानं आता डाटा व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करावं, अशी सूचनाही त्यांनी केली. भारतीय वैद्यक संशोधन परिषद अर्थात ICMRनं कोरोनावरच्या लसीच्या चाचण्यांची जलद गतीने केलेली प्रक्रिया आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या मानांकाप्रमाणे आहे. त्यानुसार प्राणी आणि मानवावर एकत्र चाचणी केली जाते, असं स्पष्टीकरण ICMRनं दिलं आहे. ही लस विकसित करताना नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिलं जात असल्याचंही ICMRनं म्हटलं आहे. आपण विकसित करीत असलेली लस संपूर्ण भारतीय बनावटीची आहे. यासाठी सखोल तपासणी केल्यानंतरच औषधांच्या नियंत्रकांनी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यांच्या चाचण्यांना परवानगी दिली आहे. नागरिकांच्या गरजेसाठी चाचण्यांची गती वाढवणं गरजेचं आहे. त्यामुळं लाल फितीचा कारभार टाळण्यासाठी पत्र लिहून जलद गतीनं चाचण्या करायला सांगितल्याचं ICMRनं म्हटलं आहे. मात्र त्यासाठी कुठलीही आवश्यक प्रक्रिया टाळायला सांगितलं नसल्याचं ICMRनं नमूद केलं आहे. देशात कोविड-19 रुग्ण बरे होण्याचं प्रमाण सातत्यानं वाढत असल्याची माहिती काल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं देण्यात आली. केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत प्रतिबंधात्मक तसंच प्रसाराला आळा घालण्यासाठी समन्वयानं उपाययोजना केल्यामुळं कोविडच्या बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या उपचार सुरू असलेल्या रुग्णसंख्येपेक्षा जास्त राखणं शक्य झाल्याचं आरोग्य मंत्रालयानं नमूद केलं आहे. देशात सध्या कोविड-19 मधून बऱ्या झालेल्या व्यक्तींची संख्या सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या संख्येपेक्षा सुमारे 1,59,000 जास्त आहे. तर रुग्ण बरं होण्याचं प्रमाण आता 60.81% इतकं झालं आहे. त्यामुळे गेल्या 24 तासात 14,000हून अधिक कोरोना बाधित बरे झाले आहेत. त्यामुळं देशात कोविडमधून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या आता 3,94,000च्या वर गेली आहे. तर 2,35,000हून कोरोना बाधितांवर देशभर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. देशभर चाचणी सुविधांचा विस्तार करण्याच्या प्रयत्नांमुळे कोरोना बाधितांची संख्या दर दिवशी वाढत असल्याचं दिसून येत आहे, असंही आरोग्य खात्याने म्हटलं आहे. देशात एकंदर 1,087 प्रयोगशाळांमध्ये कोरोनाचं निदान करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. यामध्ये 780 सरकारी तर 307 खासगी प्रयोगशाळांचा समावेश आहे. तामिळनाडू सरकारनं उद्यापासून चेन्नईतील लॉकडाऊन पूर्णपणे उठवण्याचं ठरवलं आहे. तर मदुराई आणि त्याच्या उपनगरांमध्ये आणखी 7 दिवसांकरता लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी सांगितलं की मदुराईमध्ये कोविड-19ची नवी लाट येऊ नये म्हणून 12 जुलैपर्यंत तिथं पूर्ण लॉकडाऊन राहील. दरम्यान तामिळनाडूतील कोविड-19च्या एकंदर रुग्णांची संख्या 1,07,000वर गेली असून काल एकाच दिवसात 4,280 लोकांची चाचणी पॉझिटिव्ह आली.
कर्नाटकमधील 42,000 आशा कार्यकर्तींच्या समर्पित गटांनी अथकपणे काम करत कोविड-19 रुग्ण शोधून काढण्यासाठी 1,60,00,000 घरांमध्ये जाऊन सर्वेक्षण केलं आहे. आकाशवाणीचा बंगळुरूचा वार्ताहर कळवतो की कोविड-19च्या साथीचा सामना करण्यात या आशा सेविकांनी केलेल्या कामामुळे हा रोग होण्याची शक्यता असलेल्या लोकांना शोधून काढण्यात मदत मिळाली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवरील इतर मागासवर्गीयांना असलेल्या राखीव जागा राज्य पातळीवर लागू करण्याचा विषय सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे, असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. आरोग्य मंत्रालयानं एका ट्विटमध्ये म्हटलं की याबाबत सक्रिय भूमिका घेतली असून अखिल भारतीय कोटा योजनेत ओबीसींकरता राज्यनिहाय आरक्षण सुचवलं आहे. ओबीसीना वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात अखिल भारतीय पातळीवरील कोटा सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सरकारी वैद्यकीय संस्थांमध्ये लागू करावा अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली होती. त्याला प्रतिसाद देताना आरोग्य मंत्रालयानं ही बाब नमूद केली. देशात 10,000 कृषी उत्पादन संस्था स्थापन केल्या जात आहेत. त्यातून ग्रामीण भागात मोठा बदल होईल असं केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटलं आहे. देशातील 86% शेतकरी हे छोटे शेतकरी आहेत. त्यांना याचा खूप लाभ होईल आणि त्यातून ते ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देतील असंही ते म्हणाले. लघु उद्योग भारती आणि सहकार भारतीच्या बैठकीत संबोधित करताना तोमर बोलत होते. या कृषी उत्पादन संस्थांना व्यावसायिक मदत तसंच आर्थिक निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी माहितीही मंत्र्यांनी दिली. यातून प्रत्येक कृषी उत्पादन संस्थांना 2 कोटी रुपयांपर्यंतचा कर्ज मिळू शकतं असं ते म्हणाले. अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याबद्दल ट्रम्प यांनी मोदी यांचे आभार मानले आहेत. अमेरिका भारतावर प्रेम करतो असं ट्रम्प यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. भारत आणि अमेरिका जगातील 2 महान लोकशाही देश आहेत. या स्वातंत्र्य दिनी हे दोन्ही देश स्वातंत्र्य आणि मानवतेचा उत्सव साजरा करीत आहेत असं मोदी यांनी म्हटलं आहे. हिरो सायकल कंपनीनं चीन बरोबरचा 900 कोटी रुपयांचा व्यापार करार रद्द केला आहे. चीन कंपनीचे अध्यक्ष पंकज मुंजाल यांनी ही माहिती सांगितली. ते म्हणाले की आम्ही चीनी मालावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढेही आमची हीच भूमिका कायम राहील. जगातील अन्य देशांशी सहकार्य करून उच्च दर्जाच्या सायकलींचं उत्पादन आम्ही करू असंही त्यांनी म्हटलं आहे. चीनी मालासाठी भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे. त्याचा चीनला मोठा लाभ होत आहे. तथापि लडाखमधील तणावानंतर भारतानं चीनवरील अवलंबित्व कमी केलं आहे. त्यामुळं भारताला औद्योगिक क्षेत्रात विशेषतः इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याची संधी उपलब्ध झाली आहे असं विदेश धोरण तज्ज्ञ जी पार्थसारथी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीशी बोलताना त्यांनी हे मनोगत व्यक्त केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती समूह पद्धतीने अंगीकारण्याचं आवाहन केलं आहे. मोदी यांनी काल देशभरातील कृषी संशोधन, विस्तार आणि शिक्षणातील प्रगतीचा दूरदृश्य कार्यप्रणालीद्वारे आढावा घेतला. भारतीय कृषी संशोधन परिषदेनं भारताचा सेंद्रिय कार्बन नकाशा तयार केला आहे. बिहारमध्ये वीज अंगावर पडून पावसाच्या अन्य घटनांमध्ये मिळून एकूण 31 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी सर्वाधिक 9 जण भोजपूर जिल्ह्यात आहेत तर उर्वरित 17 जण 8 जिल्ह्यांमध्ये मरण पावले. दरम्यान देशाच्या बहुतांश भागात मान्सूनचा पाऊस पसरला आहे. उत्तर प्रदेशात नद्यांना पूर आले आहेत. महाराष्ट्रात मुंबई आणि कोकणला पावसानं काल झोडपून काढल्यानंतर आजही तिथं अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. कोरोना नियंत्रणासाठी भारतानं केलेल्या कामाचं जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुक. कर्नाटकमध्ये 42,000 आशा कार्यकर्तींद्वारे 1,60,00,000 घरांमध्ये कोविड-19 सर्वेक्षण. भारताला
औद्योगिक क्षेत्रात विशेषतः इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याची संधी असल्याचं तज्ज्ञांचं मत. सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती समूह पद्धतीनं अंगीकारण्याचं पंतप्रधानांचं आवाहन आणि देशात मान्सूनचा पाऊस सर्वदूर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.